स्पायसी बनवून झणझणीत अशी आता पनीर पण छान असं मिक्स. तर नक्की प्रेम द्या माझ्या रेसिपीला बरं का. हाय गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज लाईव्हमध्ये मला खूप साऱ्या लोकांनी सांगितलेलं आहे की मी पनीर टिक्का मसाला रेसिपी बनवू आणि ती थोडीशी स्पायसी बनवू झणझणीत अशी. तर मी आज ट्राय करणार आहे आणि तुम्ही लोकांनी मला प्रॉमिस केले की तुम्ही माझ्या ह्या लॉंग व्हिडिओला खूप सारं प्रेम देणार आहे. तर मला सपोर्ट करा आणि खूप सारं प्रेम द्या. तर जास्त वेळ घेत नाही मी तुमचा आणि लवकरच बनवते पनीर टिक्का मसाला झणझणीत असा. तर भेटूया रेसिपी बनवताना. हे गाईज, पनीर टिक्का मसाला रेसिपी बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरचीचे स्लाईस आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. आणि इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कारण की आपल्याला पनीर त्यामध्ये ॲड करायचं आहे. मी विकतचं पनीर आणलेलं आहे आणि याच्यावर लिहिलेलं आहे थॉ इन हॉट वॉटर फॉर 10 मिनिट्स बिफोर कुकिंग. सो पाणी गरम झालेलं आहे आणि मी त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे ॲड केलेले आहेत आणि आता हे 10 मिनिट्स ठेवायचं आहे. तोपर्यंत मी बाकी मसाला बनवत आहे. सो गाईज, पनीर आपल्याला मॅरिनेट करायचं आहे आणि त्याच्यासाठी मी घेतलेला आहे दही आणि 1 चमचा बेसन घेतलेला आहे, 1 चमचा हळद टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि घरचं लाल तिखट घेतलेलं आहे. इथे मी थोडंसं स्पायसी बनवणार आहे तर मी 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे. आणि इथे मी धना जिरा पावडर घेतलेली आहे 1 चमचा, जी की मी घरीच बनवलेली आहे आणि काळी मिरी पावडर घेतलेली आहे 1 चमचा आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे 1 चमचा आणि कस्तुरी मेथी टाकलेली आहे मी थोडीशी, कारण की खूप छान चव लागते. आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे. तुम्ही मोहरीचं तेल टाकू शकता, पण मला मोहरीचं तेल नाही आवडत त्यामुळे मी ते नाही टाकलेलं आणि थोडासा ओवा टाकलेला आहे. आणि आपण जे स्लाईस काढले होते ते आपल्याला ॲड करायचे आहेत. मी अगोदर हे मिक्स करून घेणार आहे आणि लगेच पनीरचे तुकडे नाही टाकणार आहे, कारण की पनीरचे तुकडे थोडेसे तुटतात. तर हे मिक्स झालेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये पनीरचे तुकडे मिक्स करणार आहे. सो गाईज, मी जेवण बनवताना पण खूप कॉमेडी करते. मी इथे चमच्याने टाकत होते आणि ते जातच नव्हते व्यवस्थित, तर मी हाताने टाकायला सुरुवात केली आणि आता मी हे छान मिक्स करून 20 मिनिट्स मॅरिनेट करणार आहे. आणि तोपर्यंत मी करणार आहे वाटण तयार आणि त्यासाठी मी घेतलेला आहे कांदा, टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट. तर मसाला तयार झालेला आहे आणि 20 मिनटं झालेली आहे ते मॅरिनेट झालेलं आहे. तर इथे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे आता छान असं परतवून घ्यायचे. जोपर्यंत तेल बाजूला सुटत नाही तोपर्यंत छान परतवून घ्यायचे. आणि हे परतून झालेलं आहे तर मी आता काढून घेते एका प्लेटमध्ये. आणि परत कढईमध्ये आता थोडंसं तेल टाकायचं आहे आणि जे वाटण तयार केलं होतं आपण ते तेलामध्ये टाकायचं आहे आणि छान असं परतवायचं आहे. त्याला पण तेल सुटलं पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता हे वाटण छान असं परतलेलं आहे, तेल पण सुटलेलं आहे. आणि आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे हळद, थोडंसं लाल तिखट, कारण की मगाशीच आपण खूप जास्त टाकलेलं आहे लाल तिखट, आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहे. आणि जे आपण परतवून घेतलेलं होतं अगोदरच मॅरिनेट केलेलं ते मिक्स करायचं आहे आणि हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, जेणेकरून पनीरचे तुकडे आपले जास्त असे स्प्रेड नाही होणार आहेत. आणि ज्या भांड्यामध्ये मी हे पनीर मॅरिनेट केलं होतं त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि तेच पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे. आणि थोडंसं पाणी जे वाटण केलेलं होतं त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आणि ते पाणी ॲड करणार आहे. 5 ते 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. सो गाईज, 10 मिनटं झालेले आहेत आणि याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे, कारण की तुम्हा लोकांना माहीतच आहे की मला कोथिंबीर फार आवडते. आणि खरंच ही भाजी खूप स्वादिष्ट झालेली आहे आणि खूप जास्त तिखट झालेली आहे. जर तुम्हाला जास्त तिखट नाही बनवायची तर तुम्ही थोडंसं लाल तिखट कमी टाका. आणि मी थोडीशी टेस्ट केलेली तर इतकी भारी झालेली आहे की हॉटेलमध्ये खाल्ल्यासारखं वाटते. हे गाईस, तर माझी रेसिपी बनवून झालेली आहे. पनीर टिक्का मसाला एकदम झणझणीत बनवलेला आहे. आणि तुम्ही रेसिपी बघा आणि मला खूप साऱ्या कमेंट करा की रेसिपी कशी झाली आहे आणि झणझणीत झाली आहे का नाही. तुम्ही ट्राय करा घरी आणि तुम्ही मला प्रॉमिस केला आहे की तुम्ही माझ्या या रेसिपीला खूप सारं प्रेम देणार आहे. तर नक्की प्रेम द्या माझ्या रेसिपीला बरं का.
चला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल, लाईक शेअर अँड कमेंट. कायम खुश राहा, हसत राहा. बाय.